जय शंकर. श्री स्वामी समर्थ. प्रस्थान श्री शंकर महाराजांचे भाग 12वा. महाराज मामा ढेकणे यांचे घरीच राहत होते. समाधी घेण्याचा विचार पक्का झाल्यापासून ते गप्प गप्प असत. एकटेच कुठेतरी वर डोळे लावून बसत. मधून मनाशीच पुटपुटत म्हणत, देव परमात्मा का व्यक्ती आहे? ते आहे अस्तित्व. त्यांचा स्वभाव आहे सतचित आनंद. सतचे झाड, चितची फुलं आणि आनंद त्या फुलांचा सुगंध. इथले रंग, नाद, रुची सगळं त्यांचंच रूप. काजव्यापासून सूर्यापर्यंतचा सगळा प्रकाश त्याचाच. तुकाराम महाराज म्हणतात, त्याची अनुभूती आली. आकाश मंडप गोपूर, जमीन आसन, विश्वाचं विराट मंदिर, चंद्र सूर्य तारे त्यांच्या दीपमाळा. चैत्री अमावस्या झाली आणि प्रतिपदेपासून महाराजांनी जसं काही मौन व्रतच स्वीकारलं. क्वचित कामापुरता एखादा शब्द उच्चारित. त्यांच्या अगदी जवळची अशी रावसाहेबांसारखी काही मंडळी येत होती. त्यांचं दर्शन घेऊन खालमानेनं परत जात होती. हसणं नाही, बोलणं नाही. सर्वांना महाराजांचं हे अनपेक्षित वागणं असह्य होत होतं. समोर असूनही महाराज आपल्यापासून फार दूर दूर कुठल्या तरी वेगळ्याच जगात गेले आहेत असं जाणवत होतं. हा दुरावा डोळे ओले करीत होता. महाराजांच्या एका शब्दासाठी त्यांच्या प्रियजनांचे जीव आसावले होते. त्यांचे ते किंचित बोबडे बोलही कसे ऐकत राहावेसे वाटायचे. अर्थ कळो वा ना कळो, त्यांच्या नुसत्या श्रवणानंच मन आनंदून जायचं. मैफल सरल्यावरही मागं राहिलेल्या मधुर स्वरांच्या लहरीसारखं हृदयात निनादत राहायचं. त्यांच्या तोंडून आलेल्या अवारच्या शिव्या सुद्धा ओव्यांसारख्या हव्या हव्याशा वाटायच्या. कारण त्यामधल्या रागालाही एक मायेची, आपुलकीची लोभस किनार होती. महाराजांच्या या मौनाच्या दिवसात मामा मामी त्यांना लहान लेकरासारखं सांभाळीत होते. महाराजांच्या समाधीच्या संकल्पनानं मामांच्या घरात एक उदास शांतता पसरली होती. नेहमीसारखी माणसांची वर्दळ नाही. गप्पा गोष्टी, हसणं, रागवणं, खाणं पिणं काही नाही. नाहीतर महाराजांचं वास्तव्य म्हणजे आनंदाचा उत्सव असायचा. पण ती उत्सव मूर्तीच कुठेतरी हरवून गेल्यासारखी अबोल झाली होती. सामान्य माणसाला अनाकलनीय अशा अलौकिक विश्वात वावरत होती. मामी रोजच्या सारखीच सगळी कामं करीत होत्या, पण त्यांचा जीव थाऱ्यावर नव्हता. देहाकडून यंत्रवत कामं होत होती, पण मन मात्र अहोरात्र घोटाळत होतं महाराजांच्या अवतीभोवती. त्या आठवून आठवून त्यांच्या आवडीचे एक एक पदार्थ करीत होत्या, त्यांना भरवीत होत्या. आज त्यांनी आवर्जून आंब्याचा रस केला होता. आंबा जरासा पित्तकर म्हणून त्यात थोडी मिरपूड घातली, तूप घातलं, लहानसा एक फुलका केला, लसूण खोबऱ्याची चटणी वाटली. त्यांना वाटत होतं की आज महाराज थोडं चवीनं जेवतील, पण नाही. रस पोळीचा घास भरवला तरी महाराजांच्या चेहऱ्यावर तो आवडल्याचा भाव दिसला नाही. डोळे तसेच निर्विकार, जणू जेवणारं तोंड त्यांचं नव्हतंच. कुणीतरी भरवत होतं नि कुणीतरी खात होतं. महाराजांचा त्यांच्याशी काहीही संबंध नव्हता. मामींनी डोळे पुसत ताट घरात नेलं. त्यातलेच 2 घास महाराजांचा प्रसाद म्हणून खाल्ले, पण ते केवळ महाराजांची सेवा करायला, अंगात थोडं बळ यावं म्हणून. जय शंकर.